बुवा बाबाच्या भोंदूगिरीच्या बातमीने अख्खा महाराष्ट्र हादरून टाकलेला आहे. तर अशा वेळेस बहिणाबाई चौधरी यांच्या 2 कवितांची मला आवर्जून आठवण होते. पहिली कविता म्हणजे माणूस आणि दुसरी कविता नको नको ज्योतिषा. मग बहिणाबाई चौधरी यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 मधला आहे. बघा, 19व्या शतकातला त्यांचा जन्म आहे. आज आपण 21व्या शतकात वावरतो, परंतु आपण बुवा बाबा भोंदूगिरीला बळी पडतो. बहिणाबाई चौधरी ह्या अशिक्षित होत्या, शेतकरी होत्या. दिवसभर शेतामध्ये रानावनात त्या काम करायच्या, परंतु त्यांच्याकडे अतिशय सूक्ष्म अशी निरीक्षण क्षमता त्यांच्याकडे होती. आणि या सृष्टीचं, या निसर्गाचं निरीक्षण करत करत त्या काव्यरचना करायच्या आणि त्यांच्या काव्यातून माणसाने माणसासारखं कसं वागावं हे त्या सांगायच्या. तर एक अशिक्षित असणारी स्त्री, तिला या सगळ्या गोष्टी कळत होत्या. परंतु आज आपण सुशिक्षित असून अशा बुवा बाबांच्या नादी लागतो, तर याला काय म्हणायचं? तर या प्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या 2 कविता मी आपल्यासमोर सादर करणार आहे. बहिणाबाई चौधरी यांची कविता माणूस. मतलबी रे मानसा तुले फार हवं, मतलबी रे मानसा तुले फार हवं, तुझी हाका केलं आशा, मानसा मानसा तुझी नियत बेकार, मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, भरला डाडोर भुलीसनी जातो सुद, भरला डाडोर भुलीसनी जातो सुद, खाईसनी चारा गाई म्हैस देते दूध, खाईसनी चारा गाई म्हैस देते दूध, मतलबासाठी मान माणूस डोलाये, मतलबासाठी मान माणूस डोलाये, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, इमानाच्या साठी कुत्रा शेपूट हालय, मानसा मानसा कधी होशीन माणूस, मानसा मानसा कधी होशीन माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस, लोभासाठी झाला मानसाचा रे कानूस. बहिणाबाई चौधरी यांची दुसरी कविता नको नको ज्योतिषा. नको नको ज्योतिषा माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे माझा हात नको पाहू, माझे दैव मला कळे माझा हात नको पाहू, धनरेशांच्या चऱ्यांनी तळ हात रे फाटला, देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला, देवा तुझ्या बी घरचा झरा धनाचा आटला, म्हणे नशिबाचे 9 ग्रह, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रे गोट्या, म्हणे नशिबाचे 9 ग्रह तळ हाताच्या रे गोट्या, बापा नको मारू थापा उगा अशा खऱ्या खोट्या, बापा नको मारू थापा अशा उगा खऱ्या खोट्या.